श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ परीक्षा का घेतात? आज हा आवाज ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी स्वामी समर्थांचा एकच प्रश्न आहे. तू खरोखरच विश्वास ठेवतोस का? विश्वास म्हणजे मागणं नाही. विश्वास म्हणजे उत्तर मिळालं नाही तरी देवाकडे पाठ फिरवू नये. आज तुझं मन थकलं आहे हे मी ओळखतो, कारण जे मन थकतं तेच मन खूप काही सहन करत असतं. स्वामी समर्थ तुझ्या थकलेल्या मनाशी आज थेट बोलत आहेत. तू खूप वेळ शांत राहिलास, खूप वेळ सहन केलंस. कधी कधी मनात प्रश्न आला, मी काही चूक केली का? नाही, प्रत्येक दुःख हे चूक नसतं. प्रत्येक थांबा हा अपयश नसतो. स्वामी समर्थ सांगतात, मी ज्याला थांबवतो तोच पुढे जाण्यास तयार असतो. परीक्षा म्हणजे काय? परीक्षा म्हणजे शिक्षा नाही. परीक्षा म्हणजे दुर्लक्ष नाही. परीक्षा म्हणजे देवाने पाठ फिरवली असा अर्थ अजिबात नाही. परीक्षा म्हणजे मनाची खोली वाढवणं. आज तुझं मन जितकं खोल आहे तितकं ते दुखू शकतं, पण तितकंच ते समजून घेऊ शकतं. स्वामी समर्थ वरदान देण्याआधी मन मजबूत करतात, कारण कमजोर मनाला मोठं सुखही सहन होत नाही. आज तुझ्या आयुष्यात जे काही थांबलं आहे ते तुझ्या विरोधात नाही, ते तुझ्यासाठी आहे. तू म्हणतोस, मी प्रार्थना करतो पण काहीच बदलत नाही. पण स्वामी म्हणतात, बदल आधी आत होतो, नंतर बाहेर दिसतो. जर आज तुझ्या परिस्थितीत शांतता नाही, तर कारण परिस्थिती नाही, कारण मन अजून घडत आहे. स्वामी समर्थ अधीर मनाला लगेच उत्तर देत नाहीत, कारण अधीर मन उत्तर चुकीचं वापरतं. आज तुला वाटतं देव शांत का आहे? स्वामी समर्थ सांगतात, माझी शांतता म्हणजे दुर्लक्ष नाही. माझी शांतता म्हणजे प्रक्रिया आहे. तू घाई करतोस, मी वेळ पाहतो. तू परिणाम पाहतोस, मी तयारी पाहतो. आजचा दिवस फक्त ऐकण्यासाठी नाही, तो स्वीकारण्यासाठी आहे. स्वीकार कर की तुझ्या आयुष्यात जे चाललं आहे ते अकारण नाही. स्वीकार कर की तू दुर्बल नाहीस, म्हणूनच तुला हे सहन करावं लागत आहे. स्वीकार कर की देव तुझ्यावर विश्वास ठेवतो, म्हणूनच तुला थांबवलं आहे. स्वामी समर्थ सर्वात आधी मन तपासतात. मन स्थिर आहे का? मन नम्र आहे का? मन तक्रार करतंय का की समर्पण करतंय? कारण ज्याचं मन नम्र असतं त्यालाच पुढचं देणं सुरक्षित असतं. आज जर तुझ्या मनात राग असेल, दुःख असेल, अश्रू असतील, तर स्वामी समर्थ म्हणतात, ते लपवू नकोस, पण त्यावर संशयही ठेवू नकोस. देवावर संशय हा सर्वात मोठा अडथळा आहे. आज तुला एकच गोष्ट करायची आहे. उत्तर मागू नकोस, वेळ विचारू नकोस, तुलना करू नकोस. फक्त म्हण, स्वामी, मला समज येईपर्यंत माझा हात धरून ठेवा. तुझ्या आयुष्यात आज जे रिकामेपण आहे ते शिक्षा नाही, ती जागा आहे. आणि जेव्हा स्वामी ती जागा भरतील तेव्हा तुला कळेल का एवढा वेळ ते रिकामेपण होतं.
मनाची जमीन तयार करण्याचा हा आजचा दिवस आहे. बीज आज टाकलं जात नाही, आज जमीन साफ केली जाते. म्हणूनच वेदना आहे, म्हणूनच अस्वस्थता आहे. पण लक्षात ठेव, जिथे देव काम करत असतो तिथे आधी शांतता नसते. आज इथेच थांब. काही मागू नको, काही ठरवू नको. फक्त एक आणि मनात खोलवर एकच वाक्य ठेव. स्वामी समर्थ, माझ्या आयुष्याची चुकत नाही. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. स्वामी समर्थ सांगतात, तू जे सहन करतोयस ते फक्त बाहेरचं नाही, ते आत घडणारं काहीतरी आहे. मनाला जेव्हा उत्तर मिळतं तेव्हा मन प्रश्न विचारायला शिकतं. पण जेव्हा मन प्रश्न थांबवतं तेव्हा श्रद्धा सुरू होते. आज तुझ्या आयुष्यात श्रद्धा सुरू होत आहे. श्रद्धा म्हणजे डोळे बंद करून सगळं मान्य करणं नाही. श्रद्धा म्हणजे सगळं समजत नसतानाही देवावर विश्वास ठेवणं. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवणं सोपं आहे जेव्हा सगळं ठीक चाललेलं असतं. पण जेव्हा काहीच समजत नाही तेव्हा ठेवलेला विश्वास खरा असतो. आज तुझ्या मनात एक शांत प्रश्न आहे, हे कधी संपेल? स्वामी समर्थ त्याच प्रश्नाचं उत्तर देतात, जेव्हा तू आतून बदलशील तेव्हा बाहेरचं बदलायला सुरुवात होईल. देव कधीही तुला त्रास देण्यासाठी थांबवत नाही, तो तुला तुटू नये म्हणून थांबवतो. आज तू खूप काही न सांगता सहन केलं आहेस. ते सहन करणं कोणी पाहिलं नसेल, पण स्वामी समर्थ पाहत आहेत. तू रडलास तेव्हा शब्द नव्हते, तू शांत राहिलास तेव्हा ताकद होती. स्वामी समर्थ म्हणतात, मला अश्रू दिसतात, पण मला शांततेतला विश्वास अजून जास्त दिसतो. आज तुझं मन खूप काही सोडायला शिकत आहे. अपेक्षा सुटत आहे, तक्रार सुटत आहे, लोकांवरचा अवलंब सुटत आहे. हे नुकसान नाही, ही मोकळीक आहे. कारण जेव्हा माणूस सगळं सोडतो तेव्हाच तो देवाला पूर्णपणे धरतो. स्वामी समर्थ तुला एकटा करत नाहीत, ते तुला स्वतःकडे नेत आहेत. आज जर लोक दूर गेले असतील तर त्यात देवाचा राग नाही, त्यात देवाची दिशा आहे. कारण काही वाटा एकट्यानेच चालाव्या लागतात. आज तुला जे मौन जाणवतंय ते पोकळ नाही, ते भरलेलं आहे. स्वामी समर्थ मौनात काम करतात. ते शब्दात कमी आणि प्रक्रियेत जास्त असतात. म्हणूनच जेव्हा काहीच ऐकू येत नाही तेव्हा लक्षात ठेव, तेव्हा सर्वात जास्त घडत असतं. आज तुझ्या मनात जर थोडीशीही शांतता आली असेल तर समज स्वामी समर्थ तिथे पोचले आहेत. ते आवाज करून येत नाहीत, ते चमत्कार दाखवून येत नाहीत, ते हळूच मनात उतरतात आणि एकदा उतरले की आयुष्य हलवतात. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला जे देणार आहे ते फक्त परिस्थिती बदलणार नाही, ते तुला बदलणार आहे. कारण बदललेला माणूस कोणत्याही परिस्थितीत टिकतो. तुझ्या आयुष्यात जे चांगलं आहे ते आवश्यक आहे. स्वीकार कर की तू दुर्बल नाहीस, म्हणूनच तुला हे सहन करायला मिळालं. स्वीकार कर की देव चुकत नाही, म्हणूनच तू आज इथे आहेस. आज काही ठरवू नकोस, आज काही मागू नकोस. फक्त एवढंच म्हण, स्वामी मी थांबायला तयार आहे, माझा विश्वास तुमच्याकडे आहे. आपण इथेच थांबत आहोत, पण ही परीक्षा इथे संपत नाही. ती आकार घेत आहे.
पुढच्या भागात मन अजून खोलात जाईल, श्रद्धा अजून स्थिर होईल आणि एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामी, आज समजलं का तेव्हा थांबावं लागलं. तोपर्यंत स्वतःला सावर, मन घट्ट धर. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्याशी कधीच चुकत नाहीत. श्री स्वामी समर्थ. तुमचा जर स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.